आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका। मी माझ्या स्किलवर मिळवलं, मग आपलं स्किल कुठे की नाही विकास आराखडा हा बरोबर चाललेला आहे। खेड तालुक्यासाठी तुम्ही काय काय भूमिका मांडल्या, काय काय हवंय, काय काय सुविधा पाहिजे, आमचा तालुका शांत बसणार नाही। दादा असे कधी वागले नाही, ते आकडे फुगून सांगताय 288 कोटी, तालुक्याला किती? नमस्कार, मी आनंद गायकवाड। काल आपण जे पहिल्या याच्यामध्ये सगळ्या भीमाशंकर विकास आराखड्यावर आपण बोललो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की आपल्या तालुक्याला काहीही मिळालेलं नाही, काहीच नाही। 10% म्हणजे नॉर्मल बाब आणि ते अजून पुढे मंजूर नाही, त्या प्रक्रियेला आताची पुढे सुरुवात आहे। आणि आता चालू मध्ये यांनी सांगितले की आम्ही एक रस्ता मंजूर करतोय, तो होईल राहील, या बाबी नंतरच्या गोष्टी आहेत। होणार का नाही होणार, एकदा तुमचा कुंभमेळा होऊन गेल्यावरती मला वाटत नाही काय राज्य शासन देईल, कारण राज्य शासनाची जी आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहिली तर याच्यात काय मिळणार नाही। परंतु मला याच्यातून एक तुम्हाला सांगायचंय की शेजारच्या तालुक्यातले आदरणीय युक्त आपल्या तालुक्यात आले आणि त्यांनी सांगितलं की मी आपल्या तालुक्याला कधी आजोबाची वागणूक देत नाही, दिलेलं नाही किंवा काय केलेलं नाही। आम्हाला साहेब तुम्हाला तुमच्या उंची इतके आम्ही नाही, तुमच्या पायाच्या धुळे इतका सुद्धा मी कार्यकर्ता नाही, परंतु माझ्या तालुक्याची अस्मिता जागे झाल्यामुळे मला ही बोलण्याची वेळ आता तुमच्यापाशी आलेली आहे। आमच्या तालुक्याला कायम दुजाभाव कायम मिळत आलेला आहे आणि तो आम्ही स्वर्गीय नारायणप्पा असतील, दिलीपराव मोहिते असतील, सुरेश भाऊ गोरे असतील यांच्या कार्यकाळामध्ये, यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही तो ऐकत आलो, पाहत आलो, अनुभवत आलो। मला एक सांगायचं, तुम्ही आमच्या तालुक्यात आले आणि सांगितलं की नाही विकास आराखडा हा बरोबर चाललेला आहे। अहो साहेब, 90% निधी तुम्ही आंबेगाव तालुक्याला नेलाय आणि आमचे आमदार साहेबांना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आपल्या तालुक्याला काही न मिळता, काहीही त्याचा उपयोग होत नसताना तुम्ही का त्यांच्या पुढे करताय, त्यांच्या होला हो का मिळवताय? आमचा परत तुम्हाला प्रश्न राहणार आहे की तुम्ही म्हणलाय खेड आंबेगाव नाही आपल्या तालुक्याचं पहिलं नाव आहे। मी कालही आरोप केलाय की भीमाशंकरवाडी कदाचित भविष्यामध्ये उचलून ही आंबेगावला जोडली जाईल, हा माझा थेट आरोप आहे। कालही म्हणलोय, आजही म्हणतो। याचं कारण असं दिसतंय की ते वेगळं अस्तित्व निर्माण करायचं आणि ते तिकडे जोडायचं। खेड तालुका हा भीमाशंकर पासून कसा वेगळा होईल ह्या आराखड्यातून आपल्याला एवढंच निदर्शनास येते। माझं म्हणणं असं आहे साहेब, तुम्ही आपल्या आमदार साहेबांना की तुम्ही किती ह्या परिषदा आयोजन केल्या, कोणत्या शिखर परिषदेत किती तुम्ही बैठकीला तिथे गेले आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही काय नक्की भूमिका मांडली खेड तालुक्याची, खेड तालुक्यासाठी तुम्ही काय काय भूमिका मांडल्या, काय काय हवंय, काय काय सुविधा पाहिजे, किंवा राजगुरुनगर पासून आपल्याला जो रस्ता आहे तो सिमेंट काँक्रिटीसाठी मागणी केली का, तो वाढीसाठी मागणी केली का, किंवा तो जो 1 किलोमीटरचा 1.25 किलोमीटर 2 किलोमीटर राहिलेला आहे त्याच्यासाठी काय प्रयत्न केलेत का, हे मायबाप जनतेला तुम्हाला सांगणं आता काळाची गरज झालेली आहे। कारण ते येतात आपल्या तालुक्यात, येणार आपल्याला सांगणार मी माझ्या स्किलवर मिळवलं, मग आपलं स्किल कुठे? यामध्ये आपलं स्किल नाही का, मी मंत्री झालो स्किलवर झालो। आपल्या तालुक्याने जे लोकप्रतिनिधी 50 वर्षामध्ये पाठवल्या त्यांच्याकडे याच्यात स्किल नव्हतं का, फक्त तुमच्याकडेच होतं का? आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका। आमचं म्हणणंच नाही की आम्हाला लगेच मंत्रीपद हवंय, आम्हाला माहिती महाविकास आघाडीचा आमदार आहे, तुमचं सरकार तुमचं आहे, तुम्हालाच त्याच्यात मंत्रीपदी मिळणार आहे। अहो पण साहेब जरा ध्यानात घ्या, तुम्ही आमच्याही पाठीमागच्या लोकप्रतिनिधींना सांगताय त्यांच्याकडे स्किल नव्हतं, जे स्वर्गवासी झाले, सुरेश भाऊ असतील, नारायणराव असतील, किंवा आता दिलीपराव मोहिते असतील, किंवा आता हे बाबाजी काळे असतील, आमच्याच लोकांचं स्किल नाही असं तुम्ही भासवताय, असं तुम्ही सांगताय तुमच्या तालुक्यातल्या लोकांना खुश करायसाठी, पण आमच्या तालुक्याचा अपमान होतोय ना याच्यामध्ये, तो का आम्ही सहन करायचा? आता आम्ही सहन करणार नाही। यापुढे जर अशा काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला तर आमचा तालुका शांत बसणार नाही, हे तुम्हाला मला या माध्यमातून सांगायचंय। दुसरी गोष्ट, या शिखर बैठकांना ज्या झाल्यात याचा सुद्धा शिखर बैठकीचे सगळे इतिवृत्तांत लोकांना पाहायला मिळाले पाहिजे, लोकांना उपलब्ध झाले पाहिजे, ते आता आम्हाला मिळत नाहीये। आम्ही तो प्रयत्न करतोय मिळवण्याचा, परंतु काय मिळत नाही, ते सुद्धा लोकांना मायबाप जनतेला ते बघायचा अधिकार आहे का नाही? लोकशाही आहे ना, ते जाहीर करा, ते ओपनली झालं पाहिजे, ते लोकांना मिळालं पाहिजे आणि ते पुढे मिळणार हे तुम्हीच सांगा। आमच्या तालुक्याच्या आमदारांना विनंती राहणार आहे की तुम्ही त्या शिखर बैठका ज्या झाल्यात त्या बैठकांमध्ये काय काय ठरलं। आता मला आठवणी येते स्वर्गीय अजितदादांची, अजितदादा असे कधी वागले नाही, अजितदादांच्या कार्यकाळामध्ये असं कधी झालेलं नाही। आमच्या तालुक्याला काय घंटा सुद्धा मिळालेला नाही, काहीच नाही। आमच्या तालुक्यात येते, आमच्या तालुक्याला का नाही तुम्ही 3 पैकी 1 दिलं? हे जे आहे ना आता, हे अजून आमचं तयार व्हायचं कोटेश्वरचं, याच्यातलं एखादं आमच्याकडे जायचं ना, आमच्या तालुक्यामध्ये भीमाशंकर बस स्थानक आहे ना,
हे जे भीमाशंकर बसताना किंवा निघाले भाविक सुधारित केंद्र आमच्या तालुक्यात घ्यायचं ना, की आमच्या पोरांना रोजगार मिळाला असताना आदिवासी लोकांना का नाही तो आम्हाला तुम्ही दिला, का देत नाही? आणि याच्यामध्ये कुठेतरी आमच्या तालुक्याचा प्रतिनिधी कमी पडतोय असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि आता त्यांनी त्यांची ती भूमिका देखील सादर केली गेली पाहिजे की बाबा नाही हे असं नाही झालं, हे असं घडलंय. आम्ही समजा आमचं अज्ञान असेल, आम्ही आमचं अज्ञानही मान्य करू. जर आम्ही जिथं चुकतोय तिथं आम्ही चुकही म्हणू, जिथं बरोबर आहे तिथं बरोबरच म्हणणार. आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमदार साहेबांनी याचा सखोल अभ्यास केला का नाही, केला का? हा प्रश्न आज तालुक्याला पडलाय ना. कारण निधी आणले तुम्ही काही पडले नुसते आकडे फुगून सांगताय 288 कोटी, तालुक्याला किती? याचा काहीतरी गाजावाजा सगळा तालुक्यात झालाच पाहिजे. आणि आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही जे ते सांगतायत त्याला होला हो म्हणू नका. आपल्या तालुक्यासाठी भांडा. आपल्या तालुक्यातल्या मायबाप जनतेने तुम्हाला तिथं सभागृहात पाठवलेले, याच्यावरती तारांकित प्रश्न करा. याच्यावरती उद्याच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त भर देऊन त्याच्यामध्ये भांडा, तरच त्याचा काहीतरी फायदा होईल. नाहीतर आपल्याला काही फायदा होणार नाही. आपला तालुका असाच विकासापासून वंचित राहणार आहे. आदिवासी भागामध्ये काम करताना आता यांचे जे इको झोन, हे झोन, ते झोन, त्याच्यामुळं पाठीमागच्या प्रतिनिधींना काम करता आलं नाही, तुम्हालाही काम करता येत नाही. मग या झोन साठी सुद्धा भांडलं पाहिजे ना. कधी भांडणार आहात तुम्ही? याच्यावर कधी आवाज उठवणार आहे? ज्या कामांच्या अजून या राजगुरुनगर नवीन मार्गिका जी आहे काटेश्वरवाडीचं, अजून याचं इन्स्ट्रुमेंट तयार व्हायचंय असं आम्हाला कळतंय की त्याचं काम व्हायचंय. मग ते वाहणार, ते राहणार, ते जाणार. अहो जर आपल्या रोडला इकडं आपला राजगुरुनगर ते हा जो रस्ता आहे बोरगिरी पर्यंतचा, हा रस्ता कसा मोठा होईल, हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा कसा केला जाईल, त्याला काय करता येईल, ह्याच विकास आराखड्यामध्ये माझं म्हणणं होतं तुम्ही तो रस्ता कमीत कमी मिनिमम 20 मीटरचा करायला पाहिजे होता. तरच लोक इकडून जाणार आहेत. अगोदरच त्याची वाट लागलेली आहे. मुंबई पुण्यावरून जाणारे जे लोक आहेत ही मंचरवरून जातात. कालच्या एका कुठलं तरी बातम्यांना छोटेच होतं की मंचर मार्गे जाणारा पसंती देतात. का देतात? रस्ते चांगले. आपल्या रस्त्याला कोण येणार आहे? जर लोक झाली नाही तर तुमचा विकास कसा होणार आहे? पर्यटन कसं वाढणार आहे? पर्यटन नाही वाढलं तुमचा रेट कसा वाढणार आहे? लोकांची प्रगती कशी होणार आहे? होणारच नाही आमदार साहेब. म्हणून आम्ही जीव तोडतोय. आमचं काय वैयक्तिक तुमच्या बरोबर अजिबात काय भांडण बिंडण काहीच नाही. सदर विकास कामाची इस्टिमेट कधी तयार झाली, कोणत्या टप्प्यासाठी किती निधी मंजूर झाला आणि त्यापैकी खेड तालुक्याला नेमका किती वाटा मिळाला याची पण माहिती आम्हाला उपलब्ध झाली पाहिजे. इकडे घरात धड कामं चालल्यात, आम्ही रस्त्याने चालल्यावर डोळे घरात एवढी कामं चालल्यात आणि आपल्या बाजूला काहीच नाही ना. आणि आज तुम्ही सांगताय त्यांच्या मांडीला मांडी बसून त्यांनाच सांगताय की तुम्ही सांगा हे बरोबर आहे. अहो हे चुकीचं चाललंय ना. आज माझ्या आमदाराने एखाद्या दंड थोपटल्यात, आगाव घ्यायला तयार झाल्यात, राजकीय डावपणाला लावायची तयारी चालू झाली. पण तुम्ही का गप्पा? तुम्ही सुद्धा तालुक्याच्या हितासाठी, तालुक्याच्या निर्णयासाठी, तालुक्याचा विकास कसा होईल यासाठी मी म्हणत नाही तुम्ही त्यांच्या संघ वैयक्तिक भांडणात बसा. वैयक्तिक राज्य शासनासंघ भांडा. आज तुमच्याकडे तो अधिकार आहे, तुमच्याकडे तो सभागृहामध्ये जाऊन बसण्याचा अधिकार आहे, सभागृहामध्ये प्रश्न विचारण्याचे अधिकार तुमच्याकडे शिल्लक असताना तुम्ही थल्ले इथं उडवाउडूची उत्तर करून काहीही होणार नाही. जनता मायबाप जनता काही एवढी खुली राहिलेली नाही किंवा भोळी राहिलेली नाही. तुम्ही त्या कार्यातून, त्या कामातून उत्तर द्या. त्यामुळे आता आम्हाला अशी शंका यायला लागली की अरे महाविकास आघाडीचा आमदार महायुतीच्या माणसांबरोबर बसून सगळं हा हे बरोबर आहे, ते सांगतात बरोबर आहे, तुम्ही होला हो मिळवताय. आम्ही काय समजायचं नक्की तुम्ही आमच्याकडे राहिलात का? आता महाविकास आघाडीत आहेत का? त्या गेला तिकडे फक्त शरीराने इकडे मनाने तिकडे गेले की काय? ही परिस्थिती लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली. आम्हाला लोक विचारतात अरे मग काय भानगड आहे, असं चाललंय. अहो तसं नाही, आम्ही सांगतोय असं नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्याच्यामुळे काही निधी मिळायला सुद्धा आम्हाला अडचणी येतात, या गोष्टी होतात. पण माझं एकच म्हणणं, परत एकदा तुम्हाला मी सांगतो, शिखर बैठक ज्या बैठका झाल्या त्याला तुम्ही किती उपस्थित होता? त्या शिखर परिषदेच्या बैठकीमध्ये नक्की घडलंय काय? कशामुळे आपण कमी पडलो, का कमी पडलो? आणि जर कमी पडलो असेल तर आपण जनतेमध्ये गेलं पाहिजे ना. मायबाप जनतेला घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. तुम्ही तसं करताना दिसत नाही. याचा अर्थ नक्की घ्यायचा काय? तुम्ही कुठं आहात, कुठल्या दिशेने चाललेला आहात, तुमचा मार्ग कुठला आहे, काय हेच कळायला तयार नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना. ही मोठी शोकांतिका आमच्या. आता ही राजकीय दृष्ट्या जर बघायचं गेलं तर ही मोठी दुसरी शोकांतिका आहे. आमचं म्हणणं पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, राजगुरुनगर ते भीमाशंकर हा मार्ग ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सुखकर होईल त्या वेळेला खऱ्या अर्थानं ह्या भीमाशंकरचं महत्व जे राजगुरुनगरमध्ये जे खेड तालुक्यामध्ये आहे त्याच वेळेस निदर्शनास येईल. परंतु राहिल्याला ह्या 1.25 मीटर 2 मीटर 2.5 मीटरचा जो रस्ता आहे, ह्या रस्त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, काय केलंय हे मायबाप जनतेला सांगायला सांगा. त्याच पद्धतीने
ज्या पद्धतीने ते आले, त्यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी त्यांचं स्किल वापरून काही गोष्टी केल्या किंवा त्यांनी सांगितलं मी न्यायाने लढाई लढलो. प्रत्येक गोष्ट ही आपल्या स्वतःच्या स्किलवर मिळवायची असती, आमचं त्याच्यामध्ये दुमत नाही. परंतु तुम्ही आमच्या आजी माजींचं स्किल थोडक्यात काय आहे हा जो दाखवण्याचा प्रयत्न केला, ह्या गोष्टी मी तुमच्या त्या गोष्टीला अजिबात मुळात सहमत नाही. आमच्या माणसांकडे भरपूर स्किल आहेत, आमच्या लोकांनी भरपूर मोठमोठी कामं केलेली आहेत. परंतु तुमच्यासारखे शिक्षण मंत्री असताना आमच्या तालुक्याला कुठेही एखादी शिक्षण संस्था मिळाली नाही किंवा एखादं मोठं कॉलेज मिळालं नाही किंवा आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज नाही, आमच्याकडे मेडिकल कॉलेज नाही, आम्हाला डॉक्टर करता येत नाही, आमच्या पोरांना तालुका सोडून बाहेर जावं लागतं. साहेब, आमच्यासारखे छोटाले कार्यकर्ते जर बोलायला लागले तर फार मोठी भयानक परिस्थिती राहील. आणि मला आता कळायला लागलं की अजितदादांनी तुम्हाला थांबवलं का, असं मला वाटायला लागलेले आहे. तुम्ही ज्येष्ठ असताना सुद्धा तुम्हाला थांबावं का लागलं, की ह्याच कारणामुळे काय लागलं का काय. आणि आमच्या तालुक्याला तुम्ही कमी लिहू नका. आमच्या तालुक्याला कायम सावत्रपणाची जी वागणूक आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की साहेब आम्हाला कायम वागणूक सावत्रपणाची देत आहे, ती देऊ नका, ही माझ्या हात जोडून विनंती राहणार आहे. त्याच पद्धतीने माझ्या आमदार साहेबांना सुद्धा विनंती राहणार आहे की साहेब तुम्ही आता खऱ्या अर्थानं हे तुमचा आता हे दुखावटा वगैरे संपला की त्याच्यानंतर या शिखर बैठका ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत तालुक्याच्या दृष्टिकोनातून. त्या शिखर बैठकावर तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. मी एकूण किती बैठका झाल्या, त्या कुठं झाल्या आणि त्या कशा पद्धतीने आयोजित केल्या गेल्या, त्याला कोण कोण उपस्थित होतं, त्यामध्ये आपण काय काय मागणी केली होती आणि आपल्या ज्या मागण्या होत्या किंवा ज्या मागण्या अधुऱ्या राहिलेल्या आहेत त्या अजूनही मांडण्याची आपल्याला मला असं वाटतं संधी आहे. त्याचा खरा आवाज तुम्ही उद्याच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडा, हीच या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो. आणि अनेक मुद्दे अजून आपल्याला घेऊन पुन्हा सामोरे जायचंय हे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमस्कार.